आजची आंघोळ ह्या वाहणाऱ्या शेतामध्ये आपली होणार आहे. चला ह्याच डोंगराच्या पडल्या साईडला श्रीवर्धन सिटी आहे. म्हणजे हे शर्ट बघा बघा, हो का शर्ट नवीन कट शर्ट आपण घेतलेला पूर्ण शर्ट गेला या इकडे या. अरे काय कोकणातले भावांनो यार, तुम्ही कधी लावणी चालू करताय? पाऊस यायला लागला यार, मला लावणी बघायची यार. तुम्ही कशी लावणी करताय ती करा ना यार, लवकर लावणी चालू. आपल्याला जायचं आहे हरिहरला, ठीक आहे ना. तर उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त मजा आणली, तर पुढला ब्लॉग मिस करू नका अजिबात. वेलकम टू श्रीवर्धन. तसं लग भावांनो मी श्रीवर्धनमध्ये आलो आहे, पण बघण्यासाठी तयार राहा. 3, 2 ऐसा दुनिया में कोई आदमी नहीं है जी जो मेरे को ना पहचाने, समझ गए ना. ये बछड़ा भी मेरे को पहचानता जी. ब्रश नाही केला, मला ब्रश करायचा आहे अजून. हर हर महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी व्लॉगमध्ये. सध्या तुम्ही सकाळ सकाळ ड्रोन सीन बघितला सर, तर खूप जास्त भारी. ते बी पाऊस नसल्यामुळे घेत आलो मी. सकाळ जसं झोपीतून उठलो 7 वाजता मागाची, तसं बघितलं पाऊस नाही, काहीच नाही. उठलो, ड्रोनची बॅग घेतली, बाहेर आलो, पहिल्यांदा ड्रोन फ्लाय केला. नंतर म्हणलं इंट्रो द्यावा व्हिडिओचा. तर ड्रोन सीन कसं काय वाटलं नक्की सांगा, माहीत नाही नंतर आता कवा घ्यायला आहे त्याला. पण आज सकाळच पाऊस नाही, तर जरा थोडं नॉर्मल बरं वाटतंय. चांगलं सीन घेता येईल त्याला. मला कॅमेरा पॅकिंग करायला जरा थोडा. व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जरा दाखवतो फुलं नियोजन काय आहे ते. ओके, काल रात्री ह्या शेखाडी गावामध्ये आपण टेंट लावलेला आणि लगभग 1.5 महिन्यानंतर टेंट लावला होता. कारण की पावसाळा खूप उन्हाळा खूप जास्त होता ना, तर त्यामुळे काय टेंट लावायला येत नव्हता. तर काल रात्रीच पहिल्यांदा टेंट लावला 1.5 महिन्यामधनं. आणि हिरवळी यायला लागली का नाही, हे जरा थोडं बरं वाटायला लागलं आहे. आणि कल्ली कावल्यावर घरं हे बघायला भारी वाटतं जरा थोडं. आता टेंट काढायचं आहे आणि आपल्याला आज निघायचं आहे श्रीवर्धनला. तर आजचा आपला जे मुक्काम होणार नाही का नाही, ती लगभग आपला आजचा मुक्काम श्रीवर्धनमध्ये होईल. तर टेंट बिंट काढू एकदम मस्त मध्ये, तुम्हाला आतमध्ये दाखवतो आपलं सामान कसं आहे ती. चला, हे स्लिपिंग बॅग आहे, हे तर आपलं मॅट आहे, हे तर ट्रॅव्हल पडला आहे माझा. इथं थोडं मोबाईल आणि पॉवर बँक, ह्या इकडे 2 डिक्की आहे, त्या तिकडे पाणी बाटली. या काल रात्री मी अक्षरशः कच्ची मॅगी खाल्ली, कच्ची मॅगी न शिजवता. बघायची का तुम्हाला दाखवता. अर्धी मॅगी काल रात्री कच्ची खाल्ली मी. एडिटिंगमध्ये माझं लगभग 5 तास गेलं. काल रात्री 1:30 वाजले झोपायला मला बघ. तर कच्ची मॅगी खाल्ली, तर झोपी गेलं. नंतर ना ते आहेत आसपास, म्हणलं कोणाला मागायची एवढ्या रात्री केला. तर त्यामुळं मी खाल्ली, कच्ची मॅगी होती माझ्यापाशी, तीच खाल्ली आणि झोपलो. व्हिडिओमध्ये नाही दाखवलं मी ती खाल्ली बघा काल रात्री. चला आता हे आवरायचं आहे मला का बघा सगळं, आणि आपला पुढल्या दिशेने निघायचं आहे, ठीक आहे ना. तर मजा येणार आहे थोड्या वेळापासून. पाठीमागं बघू शकता तुम्ही, ही कावलावर घर आहे. आणि हे घर किती जास्त भारी दिसतंय. ह्यातनं निघणारा धोर आहे का नाही पावसाळ्यामध्ये, ती मला बघण्यासाठी डोळं तरसून गेलं. आणि ती जोरच गायब झाला आहे सकाळ लाईनीत कावल्यावर घर आहे ती. आणि ती बघायला खरंच खूप जास्त भारी वाटते. ती गोष्ट काय आहे ना, मी पाणी घेऊन आलो. आता काय आहे ना मित्रांनो, आता दात घासून झालं या. आता फक्त मला तोंड धुवायचं आहे, त्यासाठी पाणी घेतलेलं आहे. आता जाऊ तोंड धुऊ आणि नंतर साईडच्या घरी चहा घेऊ. नंतर थोडं गाबाळ आवरू. नंतर पुढं निघू श्रीवर्धनकडल्या साईडला. चला.
बोलता येत नाही. ते काय जे बोललं नाही नुसतं हा ना ना असं नुसतं हातानंच खून होतं नुसतं. टेंट सगळा खाल्लेला आहे. आई शपथ घाम, काय घाम आला आहे सकाळ सकाळ माणूस लोक असल्या वातावरणात. आणि मेन गोष्ट काय सांगतो मला, आज बघा शर्ट पॅन्ट एकदम मस्त टकाटक घातलेलं आहे बघा मी. आणि टेंट काढून एकदम सायकल मस्त फुल टू रेडी झालेली. आता फक्त ह्या रोडनं आपल्याला खाली निघायचं इकडे खाली. हर हर महादेव. आय अंबाईच्या नावानं चांग भलं सकाळ सकाळ आजचा हा प्रवास श्रीवर्धनच्या दिशेने आपला रवाना झालेला आहे. वा, गार हवा लागती मस्त, मध्ये काय नजारा दिसतोय आणि समोरल्या साईडला हा मोठा समुद्र. वा, चला. एस टीवाल्या ड्रायव्हर भाऊनं का बोलवलं काय माहिती आता. आता काय म्हणतं, खवळतं बिवळतं काय काय माहिती आता. सोलापूर. हा, काय म्हणता. होय ना, धन्यवाद धन्यवाद. होय ना, धन्यवाद राव. तिकडे कुठं आता. श्रीवर्धन. अरे वा, दादा आपल्याला सबस्क्राईब केलं दादा ना. ऐसा दुनिया में कोई आदमी नहीं है जी जो मेरे को ना पहचाने, समझ गए ना. ये बछड़ा भी मेरे को पहचानता जी. वाह जी, ये क्या नज़ारा बोलती छू. हम तो इस पे लोलती छू, वो बछड़ा मेरे को पहचानती छू. और वो आपल्या सायकलवर कोणीतरी ब्लेड पान मारलं आहे बघा. आता ह्यातमध्ये गेलं आहे पाणी. ही पाणी पॅन्टीला लागतं आहे, ओलं होतं आहे. कपडे काय सुकत नाही ती. इथं एक पॅन्ट ठेवली आणि एक अंडरवेअर खाली ठेवली. आता ही ज्यावेळेस मी पंख्याखाली वाळा टाकेल का नाही, त्यावेळेस ही कपडे माझे सुकणार. ते बी रात्रभर वाळायला लागेल तवा सुकतेली. तर अब ये हुई ना भाई कुछ बात. वाव. अबे समंदर को समंदर नहीं कहेंगे तो क्या कहेंगे. अबे समंदर को समंदर नहीं कहेंगे तो क्या कहेंगे. इसके आगे का मुझे कुछ आता नहीं है भाई. काय नजारा दिसतो यार. म्हणजे एवढं जास्त भारी वाटतं का नाही. सकाळी जे ड्रोन सीन घेतला होता नाही, ती ह्या इथला होता. आणि जी वाटतं या जीवाला माझ्या गार गार बाई, जीवाला माझ्या गार. वा, एक नंबर. आता इतक्यात एक कला लय मोठी झाली. काय सांगा तुम्हाला, माझा ड्रोन हायवेमध्ये होता, ह्या इथं होता, ह्या इथं वरतीच होता. आणि भाऊ जसा ड्रोन जवळ बोलायला लागलो तसा पाऊस अचानक सुरू झाला. आणि ड्रोनला एक टिपका पण पाऊस सहन होत नाही. जर का टिपका पाण्याचा पडला मोटरमध्ये तर ड्रोन क्रॅश म्हणून समजायचं. तर महादेवाचा आशीर्वाद म्हणायचं लय मोठं. तर मला कॅरी बॅग वगैरे बघायची पुढे दुकानामध्ये. 1-2-3 किलोमीटर पुढे दुकान आहे म्हणते ती. बघू, पाऊस वाढायला लागला आहे. बघू शकता तुम्ही समुद्र काय खवळलेला आहे. आता आपल्याला ह्या रस्त्याने सरळ पुढे निघायचं या. पाठीमागचा रस्ता बघू शकता. आणि वॉटरफॉल छोटे छोटे चालू व्हायला लागले आहेत. तर चला आता जाऊया पुढं आणि एकदम आनंद घेत जाऊया. आणि कॅमेरा वॉटरप्रूफ केल्यानंतर तुम्हाला भेटूया. रस्त्याच्या कडेला इकडे मच्छी पकडायला चालू या. बघू गावते का मासे आणला. बघू आपण जाऊ. मासे गावलं नाही गावत. समुद्रात पकडायचं ना यार. तिकडे नाही तर गावत का. एक बघायचं पण हे असल्यामध्ये मासे येते का रे. कुठं नाही येतं मासे इथं. समुद्रात नाही तर तिकडं. अरे वा, कधी गावा छानला मासं काय माहिती एवढ्या पाण्यामध्ये. मला तर माहीत नाही गावतेला का नाही ती. चला इथनं आपण आता जाऊया. माईक काय लावलेलं नाही, मला पॅकिंग करायची अजून. फुल्या गावामध्ये मला काहीतरी खाण्यासाठी भेटेल थोडंफार तरी. काय समुद्र दिसतोय राव. लाख गहरा हो सागर तो क्या प्यार से कुछ भी गहरा नहीं हो. मामा हे कुठलं बीच आहे. कोंडविली. अच्छा, कोंडविली बीच. ठीक आहे. इथं काय चहा पाणीसाठी हॉटेल वगैरे आहे का नाही कुठं चालू.
एक कोपऱ्याला आहे बघा. हां मला मिळेल तिथे कुठे म्हणजे आता गेला ना 1-2-3 मिनिटाच्या अंतर अच्छा ते सर्व काय नाश्ता पाणी आहे ना त्या कोपऱ्यामध्ये. अच्छा कोपऱ्यावरती हां, आहे त्या ठीक आहे चालेल चालेल चला. सोलापूर चला. अरे कोकणातल्या भावांनो मला बोलवा ना यार तुमच्या घरी यार. बघू द्या तुमची घरं ही कशी आहे ती मला कमेंट करा ना. हां आपण कोंडवी गाव ही क्रॉस करायला लागलेलो या आणि कोंडवी गाव क्रॉस करून आता आपण फुडल्या गावामध्ये निघालेलो या आणि फुडलं गाव इथून काय मला दिसत नाही. बापरे जय शिवराय. काय म्हणता? तुमचे दर्शन झाले हेच खूप अहो मोठे. नाही अहो नाही तुमचे लय व्हिडिओ बघतो. धन्यवाद रायगड बिगड वरचे सगळे व्हिडिओ अरे बघत असतो. अरे वा कुठं इकडलं हा मी इकडचाच आहे श्रीवर्धनचा. श्रीवर्धनचं. हा. अरे वा लय मस्त. फिरत- पाठीमागे एक हॉटेल आहे. ही हॉटेलमध्ये मला गरम गरम वडापाव भेटतात खायला ठीक आहे. इथनं 2 वडापाव घेतो खातो नंतर पुढल्या गावामध्ये तू श्रीवर्धन काहीतरी 3 का 4 किलोमीटर इथनं श्रीवर्धन आहे. श्रीवर्धनमध्ये जाऊया आणि जेवढं बी मला काम करायचं आहे मला ड्रोन चार्जिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना मला पॅकिंग करायची आहे माझ्या कॅमेऱ्याची कारण की पाऊस आज पण येत असतो इथं तर त्यामुळं तर इथं सायकल आहे आणि जी नजारा आहे का नाही बघा पूर्णपणे नारळ झाड आहे तिकडं आणि हा असा टन आहे ह्या टननं आलो आहे आणि सगळा समुद्र फुडल्या साईडला मोठाच्या मोठा समुद्र आहे. चला जाऊन आता थोडंफार नाश्ता करूया. आता तुम्ही म्हणताल काहीतरी भाऊ 20 रुपयाला एक वडापाव जीवनात मी अजून कुठंच 20 रुपयाला वडापाव बघित नाही. 40 रुपयाचे 2 वडापाव खाल्ले तर मी. जाऊ द्या पैशाचं काय नाही पण किंमत नाही वडापावची. आपल्या महाराष्ट्रातला वडापाव आहे म्हणजे कसं आहे वडापाव ही गरिबाचं पोट भरण्यासाठी आहे. 10 रुपयाला म्हणजे पहिला वडापाव 5 रुपयाला होता ज्यावेळेस मुंबईमध्ये बनवला होता त्यावेळेस त्यापेक्षा पण कमी असेल काहीतरी ठीक आहे ना. आता नंतर 20 रुपयाला एक वडापाव भाऊ आश्चर्यचकित झालो मी. तर ह्या भाऊ नाश्ता घेऊन आलता काहीतरी एकदम मस्तमध्ये. भाऊ काय आणलं रोमेश वागे. हां रोमेश वागे काय असतंय ते? अच्छा भाजीपुरी काय अच्छा ठीक आहे चला असं धन्यवाद बरं का. नाव आपलं? रोमेश वागे. ओके आपलं ही पुढलं गाव कुठलं आता आरवी लागेल. आरावी का? नेटवर्क आहे का चांगलं? हो नेटवर्क चालतंय व्हिडिओ टाकतो अपलोडला. शांती भाऊ एकदम शांती पूर्णपणे आणि ह्या शांतीमध्ये आता तुमचा गणेश भाऊ नाश्ता करणार आहे. काय आणलं आहे मला माहीत नाही ह्यातमध्ये पण आहे काहीतरी बघू आता काय आहे ते. अरे वा हे बघा 3 ते 4 पुऱ्या आहेत पण भाऊ येईल लई तेलकट आहे मला तेलकट खावटत नाही. त्यानंतर ह्यातमध्ये खाली अरे वा पिवळा बटाटा पण आहे भाऊ. बघा प्रेम आपल्यावरचं. पुरी पिवळं बटाटा आहे आणि हे काहीतरी भाजी या बघू द्या. आहा अरे लिंबू पण आहे तर. जिंदगी अशी जगा ना भाऊ. मेला तरी काय वाटलं नाही पाहिजे. मेला तरी काय नाही वाटलं पाहिजे बाबा. आयुष्य खरंच लय सुंदर आहे. तुम्ही जर आयुष्य जगत नाही ना जर या जगायला जेवण. पूर्ण आवाज झाकून आलंय आणि आता पाऊस लय जोरात पडणार आहे मला माहिती आहे. पूर्ण जोरात आता लय जोरात पाऊस येणार नाही त्यामुळे आता मी कॅमेरा ठेवून देणार नाही. आला पाऊस आला रे पाऊस आला. थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. हे पाऊस लय जोरात आलेला आहे. हे बघा पाऊस हे पाऊस बापरे लय जोरात आलाय पाऊस. हो इथं उतरून सायकल थांबा नाही ब्रेक केला इथं. आपली मंडळी अगं बाया नादच नाही करता कुठं पण कधी पण कसं पण भाऊ. हां कुठं पण कधी पण कसं पण. हां मस्त. तुम्ही सांगा काय चाललंय कुठं निघाला? ड्युटीवर आता एक फोटो तुमच्यासोबत घ्या ना ह्याच डोंगराच्या पडल्या साईडला श्रीवर्धन सिटी आहे म्हणजेच खूप जास्त सुंदर एक गाव जी आपल्याला आता बघायला भेटणार थोड्या वेळात. आणि रस्ता असा लागलेत का नाही वाकडं तिकडं रस्ता इथं साईडनं पाणी वाचय झाडं हिरवी ती त्या झाडांवरती झाडं आले ती बारकी बारकी उगून. ही बघण्यामध्ये जी आनंद आहे ना हा आनंद भाई कुठंच भेटू शकत नाही तुम्हाला. त्यामुळे म्हणतो ट्रॅव्हलिंग ही करत जावा रे तुम्ही. तर जाऊया आपली मस्त सायकल घेऊन. व्हिडिओ अपलोड झाला यूट्यूबला व्लॉग अपलोड केलेला आहे
थोडा वेळ लागला पण झाला भाऊ. की मी तुम्हाला म्हणलं होतं की ह्या डोंगराच्या फुल्ल्या साईडलाच आहे श्रीवर्धन गाव. तर जस्ट ह्या फुल्ल्या साईडला श्रीवर्धन गाव आहे आता. आणि आपल्याला ना सायकलचं काम करायचं आहे जाऊन गेल्या श्रीवर्धनमध्ये. पोक तुटल्या तर टायरचं पाठीमागच्या ब्रेक फेल झालं आहे, सायकलचं ब्रेक लागत नाही त्यांना काय नाही तर ही सगळी कामं करून घ्यायची ती. हां जीवनेश्वर. चला श्रीवर्धनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघण्यासाठी तयार राहा. 3, 2, 1. अरे भाई भाऊ हे किती भारी दिसतंय तुम्हाला माहिती आहे. किती जास्त भारी वाटतं हे बघा बघा. सगळं पाणी वरनं खाली येतं या. आणि इथं एक मंदिर आहे देवाचं छोटंसं. आणि ही सगळं पाणी ह्या नाल्यातून जातं या. आणि समोर नारळ झाडं. किती भारी वाटतंय बघायला. बघितलं का कोकणातल्या भावांनो खरंच तुमचं नशीब लय जास्त भारी. कारण की तुम्हाला असा नजारा बघायला भेटतात आणि तुम्ही असल्या नजारामध्ये राहता. खरंच तुमचं खूप जास्त भारी नशीब आहे. फक्त मला फिरवा तुम्ही इकडल्या भागात. भरपूर हे करू आपण आता. हा नाश्ता वगैरे करू आता. नाश्ता करून आलो आताच. नाश्ता केला करून आलो या. नाश्ता करून आलो या. आपली सबस्क्रायबर मंडळी भेटली. खूप जास्त भारी वाटतंय. कसं वाटतंय भेटून? भारी वाटतंय. यंग जनरेशन. अच्छा यंग जनरेशन. ते आशा करते ते. अच्छा अजून इकडे लावणी चालू झाली नाही ना भाताची? केव्हा चालू होती या? अजून 20 दिवसानं. आता सुरू झालाय. आता पाऊस वाढणार अजून ना? अच्छा कसं वाटतंय भेटून? एक नंबर भारी वाटतं ना. ज्यावेळेस व्हिडिओ मधला माणूस समोर येतो त्यावेळेस जरा ते वेगळंच वाटतं का नाही? तो आनंद वेगळाच असतो. हां असं असतंय काहीतरी. जेवढी मला भेटतात अरे माकडो अरे कुठनं निघाले देऊ का माकडं भाऊन देऊ का वारीवरनं. अरे ते कसा बॅलन्सिंग करत असतील. कसा बॅलन्सिंग करत माकडं इकडं एवढा त्रास करत नाही इकडल्या शेतीला. म्हणजे ती शेती जेवून देत नाही. ते भातन हिन सगळा नासा तुसा करून टाकते समजा गोष्टींचा. त्यावेळेस मी JCBवरती कामाला होतो ना त्यावेळेस मी काय करायचं माहिती आहे का असं खेपा चालू असायचं. म्हणजे ट्रॉयलीमध्ये मुरुम भर माती भर आणि ती प्लॉटिंगमध्ये टाकायचं रस्तं बनवायचं आमच्या इकडं. तर मग मी ना गाण्याचा टेपाचा एकदम फुल्ला आवाज सोडायचो. एकदम फुल्ला आवाज सोडायचो आणि मस्त मध्ये आतमध्ये सगळ्या काचा बंद करायच्या. नुसतं खेपा भरून द्यायच्या टिपायचं. खेपा भरून द्यायच्या आणि टिपत राहायचं सगळं. आणि एवढं जास्त भारी वाटत होतं ना त्यावेळेस. आणि ते दिवस आठवत मला कधी कधी लय. वेलकम टू श्रीवर्धन. तसं लग भावांना मी श्रीवर्धनमध्ये आलो आहे पण मी तर काही थांबणार नाही आता. कारण की विषय काय ना मला माझ्या सायकलचं काम करायचं आहे. सायकलचं काम निघलं आहे. दोन्ही ब्रेक सायकलचं फेल येतं. त्यानंतरनं सायकलचं माझ्या टायरचं स्पोक तुटल्यात या. त्यानंतर थोडं गिअरबॉक्सचं काम करायचं आहे. 1 महिना सायकल उभा होते ना तर त्यामुळं काम निघलं आहे. पण ही गेल्या महिन्यामध्ये आधीच काम निघलं सायकलचं. तर ही मला सगळं काम करायचं आहे. आणि पाऊस आज उद्या खूप जास्त सांगितला आहे तर लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं मला ना एक ताडपत्री असते ना ती पुढल्या साईडला घ्यायची. तळवट घ्यायचा एक. मला खूप जास्त पाऊस लागतो. स्लिपिंग जॅकला सामान भिजतं आहे माझं. त्यासाठी तर मी सामान गोळा करणार आहे आता. त्यासाठी मला वरल्या साईडला जायला लागेल. तसं पण श्रीवर्धनमध्ये जास्त काही बघण्याजोगं नाही आपल्याला. तर चला आता इथनं निघूया. तर आलतो श्रीवर्धनमध्ये आणि हाच मेन रोड आहे हो का. ही आहे ना हीच मेन रोड आहे. आता ह्याच मेन रोडवरनं आपल्यावरती निघायचं आहे. आणि पुढल्या कुठल्या गावात जायचं आहे आता हरहरीश्वरकडे निघायचं आहे. मग तिथं ते स्पोक तुटलं होतं 1-2 ते बसवायचं होतं ना मला नाही जमणार. अच्छा पुढं दुसरं दुकान वरच्या सायकल बघा. अच्छा पुढे एक आहे का? हा ठीक आहे मंदिरच्या पुढे. अच्छा ठीक आहे करून दिलं का 2 ते? मिनिटावर. ठीक आहे चालेल. चला मामा बोलले तिथं काम होऊ शकत नाही मला. हिचं काय जमणार नाही. या म्हणलं ठीक आहे पुढल्या साईडला दुकान आहे श्रीवर्धनमध्ये तिथं जाऊन करूया. अरे पाऊस वाढला. चला जाऊ आता. तर ह्यांना म्हणलं सायकलचं दुकान कुठे आहे. तर हे म्हणले चला आम्ही पण तिकडे चाललो आहे तुम्हाला दाखवतो. तर ह्यांच्या संग निघालेलो या. आणि ह्यांना बघून मला एक गाणं आठवतं कुठलं. ही दोस्ती तुटायची नाही. अरे सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची नाही. ओके हा कुठला चौक म्हणायचं? शिवाजी चौक.
श्रीवर्धनमधल्या शिवाजी चौक इथे आलेलो आहे मी. आपल्याला ट्रान्सपरंट कागद घ्यायचा आहे हा, तर इथं आलेलो आहे. आता बघू मला 7x7चा कागद भेटलं. ठीक आहे, 7x7चा कागद घेऊ. लई सामान भिजतं आहे माझं, नंतर परत पावसामध्ये खूप अपदा होऊन जाईल. इथं घेतो एक बंजूरॉप घ्यायची या, थोडंफार अजून सामान घ्यायचं ते सामान घेतो मी. नंतर मग तुम्हाला भेटतो मी. एक आपले पोलीस जातात ते पोलीस स्टेशनमधून इकडे यायला लागले तर त्यांचं 5 ते 6 दिवस झालं मला मॅच येतोय, नंबर टाकला आहे, गणेश भाऊ इकडे कावा येत आहे, आम्हाला फोन करा. इथं आले आता फोन केला. पोलीस स्टेशन समोर इथंच आहे ना, पोलीस दादा यायला लागले इथं भेटायला, तर त्यांना भेटू आणि मग नंतर आपण पुढे निघूया. चला, पोलीस दादा आहेत हे काय, दादा नाव काय आपलं? दादासाहेब खिलारी. दादासाहेब खिलारे यांचं नाव आहे आणि इथं श्रीवर्धन पोलीस स्टेशनला असतात. तर दादांना मला लय मेसेज केलं होतं लगभग 10-15 दिवसापासून की दादा तुम्ही कधी येणार आहे, आल्यानंतर नाही तरी भेटून जावा मला. ठीक आहे म्हणलं चालतंय. मग मी आता हे इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं, मी लगेच फोन केला नंबर घेऊन आणि भेटलो आहे आम्ही. दादा भारी वाटतंय ना? मस्त एकदम मजेत. आपल्या इकडल्या माणसाला भेटले भारी वाटतं. नंबर दादा सांगूया काढलं इथं, तर भारी वाटलं. गावकरी जरा थोडी भेटले जरा थोडं बरं वाटतं. आता मी सायकल नीट करायला चाललो. इथं खाली एक दुकान आहे म्हणते ती, बघू तिथं नीट होते का. जर नाही तर नीट झालं तर मग हरिहरेश्वरमध्ये दादानं मदत काय केली माहिती आहे का, ही कागद घेऊन दिला बघा. मी कागद घ्यायला आणि दादा यायला गाठ पडलं. मग दादा म्हणलं नाही मी पैसे देणार नाही दादा, तिथं राव पैसे म्हणलं मी. मग दादानं दिलं पैसे. मग चला, श्रीवर्धनमधून 5 किलोमीटर पुढं आलेलो आहे आणि एकदम मुसळधार पाऊस आता चालू झाला आहे. मला मगाशी खूप जास्त घाम आला, त्यामुळे मी थांबलो होतो. लय घाम आला मला मगाशी. तर मगाशी एक नवीन चपला घातल्या त्या. पाऊस सुरू झाला तर ह्या पावसाचा मी पुढे निघणार नाही. आता ही माईक आहे का नाही, आता हा माईक मी काढून ठेवणार नाही. जी काय तुम्हाला ऑडिओ येईल ना ते कॅमेऱ्याच्या थ्रूच येईल, थोडाफार कमी येऊन जाईल, पण माईक काढून ठेवणार आहे मी थोड्या वेळपर्यंत, जोपर्यंत हा पाऊस कमी होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, बघू कसा आवाज येतोय बघा. आता बंद करतो. ठीक आहे, आता माझा आवाज तुम्हाला कसा येतोय मला कमेंट करून सांगा. मला पण माहीत नाही आवाज कसा येतोय ते. टेंट लावायला जागा बघणार आहे मी आता कुठेतरी, एकदम मस्त असा टेंट लावायचा जागा चांगल्या ठिकाणी बघून. एखादा सबस्क्रायबर भावाचा घर जर गवलं तर लयच भारी काम होईल. मावशी मला भ्यायला लागले. जायचंय का इकडं, जावा की. पाऊस लय पडलाय इकडं, चांगला पाऊस पडला या. रानातनं पाणी वाहायला लागलं बघ. हां नाही फिराय सायकलीवर. हां फिरतो अशी गाव. आता हरिहरेश्वरला चाललोय आता मी. हो, मी माझा खरा प्रॉब्लेम काय झाला आहे सांगू का. खरा प्रॉब्लेम काय झाला आहे, ही जी पॅन्ट आहे ना छोटीवाली, ही पॅन्ट लगभग 1 महिना घामानं पहिले भिजलेली होती आणि ती एका रूममध्ये हायाशी होती. ती काल घेतली आणि हायाशी घातली मी, त्यावेळेस घामानं भिजलेली. ह्यात होतं इन्फेक्शन, हे काय मला माहीत नव्हतं. ती मी काल घातली, काल भिजली पावसात, काल रात्रभर टुली काढून तिला आणि आज घातली. आज इन्फेक्शन झालं आहे माझ्या मांडीला. ठीक आहे, तर मांडीला जरा थोडं सलतं आहे माझ्या खूप जास्त. तर मी आता काय विचार केला, आज काय आंघोळ पण केलेलं नाही मी, कारण की आज पाणी नव्हतं, टेंट लावलं होतं ना आंघोळीला. तर इथं पाठीमागं मस्त पाणी चालतं या. ही पॅन्ट पण धुवायची होती. मी निर्म्याचा पुडा पण घेतलेला आहे. माझा नाद होता की आता ह्या इथं आंघोळ करावी मस्तमध्ये, पण लोक जात आहेत येत आहेत, एवढा काही विचार न करला. माझा नाद चालला आहे आंघोळ करावा. मला खांजवायला लागले खूप जास्त आता. तर थोडं फ्रेश होतो मी. पाणी एकदम मस्त चालतं आहे बघा, तुम्हाला दाखवतो. शी बघू द्या मला एकदम. मी पण अजून नीट नाही बघितलं, मी बी एकदा नीट बघतो अजून. थांबा. हां पाणी आहे चांगलं आहे. वा मस्त आहे. अरे वा. तर भाताचं बी तयार करायला चालू आहे, म्हणजे भात आहे ना, भात तयार करायला चालू आहे. आता 20-1 दिवसानंतर नाही थोडं मोठं झालं का ह्याला काढायचं आणि आपल्या काही रानामध्ये असं लावून घ्यायचं, असं काहीतरी काम चालू आहे आता. तर आता आपण ना मस्तमध्ये बांधाच्या कडेला आपण आंघोळ करू आता, कारण की मला आंघोळ लागणार आहे करायला. आजची आंघोळ ह्या वाहणार या शेतामध्ये आपली होणार आहे या. चला. भाऊ शेतामधली नदी बघायची का, शेतामधली नदी ही बघा. हवा किती जास्त मोठी वाहते भाऊ भरून, आणि ही फक्त 2 दिवसाच्या पावसामध्ये वाहते, फक्त 2 दिवसाच्या पावसामध्ये एवढं जास्त. विचार करा, ज्यावेळेस 3-3, 4-4 महिने पाऊस असतो त्यावेळेस ही किती जास्त भरून होत असेल, विचार करा तुम्ही. ही बघा हवा, आणि ही नजारा हवा असा काहीतरी. हा बघा पूर्णपणे सगळी हिरवळ व्हायला लागली, टोटल हिरवळ व्हायला लागली. या राईटवाला जो रोड आहे ना, तर ही रोड जातो या हरिहरेश्वर कडल्या साईडला. तर आपलं हरिहरेश्वरला जायचं आहे. नीट आहे का, तुम्हाला माझ्या आयुष्याची नॉर्मल थोडी कहाणी सांगतो, लय नाही थोडी. 100% मधली 1% .1 मधली सांगतो.
की भाऊ मी लय टेन्शन घेतो आयुष्यामध्ये, लय टेन्शन आणि तुम्हाला सर्वांना मी हसून दाखवतो. का सांगू का, तेव्हा कसं व्हायचं पुढं, आपण सायकली फिरतो ह्या समजा गोष्टी नंतर ना परत मनात येतं, अरे नाही रे यार, तू तर चांगला मोठा क्रिएटर आहे, चांगलं व्हिडिओ बनवतो, महिन्याला चांगला पगार येतो, चांगलं सबस्क्रायबर आहे, चांगलं फॉलोअर्स आहे, लगभग 17-18 लाख फॉलोअर्स तुझं, कुठल्या गोष्टी टेन्शन आहे. नॉर्मल माणसं जर काम करून जगू शकते, ते खाऊ शकते ते, तर तू एवढं का टेन्शन घेतो या. मला एवढी गोष्ट नंतर मी स्वतःला म्हणतो अरे यार जाऊन दे यार, काय टेन्शन घ्यायचं तेव्हा, एक ना एक दिवस सगळं ठेवून जाणार नाही ना, मग कुठल्या गोष्टी टेन्शन घ्यायचं. बरं काय घेऊन आलो होतो आपण, काय घेऊन जाणार नाही सांगून द्या. हां उघडं आलं तर उघडं जाणार आहे ना, मग कुठल्या गोष्टीची एवढं टेन्शन घ्यायचं मलाही समजत नाही. तर मग मी आजपासून विचार केला की नाही बाबा, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, जास्त लोड घ्यायचं नाही. एक काय असेल ना ती थोडं माइंड फ्री. मला सकाळ धरणं आंघोळीला जागा गवत नव्हती, तर मी ॲक्सेप्ट केलं, मी रानामध्येच आंघोळ केली डायरेक्ट तिथं. तुम्ही बघितलं कशामुळे आंघोळ केली मी, माहिती ना तुम्हाला. ॲक्सेप्ट करा, कुठलीही गोष्ट आली ना ॲक्सेप्ट करा शिकायचं. आता जीवनातला अनुभव आहे भाऊ, लक्षात राहून द्या. जर काय प्रेरणा घ्यायची असेल ना आयुष्यामध्ये, तर माझ्याकडून घेत जावा बच्चा, ठीक आहे ना. कारण की ना मी 2 पावसाळे जास्त खाल्लेले आहेत, 12-13 वर्ष ड्रायव्हिंग करून नंतर क्रिएटर आणि 17-18 लाख सबस्क्रायबर फॉलोअर्स आहेत भाऊ आपले, समजलं ना. तर त्यामुळे भाऊ जीवनातला थोडाफार अनुभव मला आहे. जर काय आयुष्यात प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, ठीक आहे. तुमचा भाऊ तुम्हाला आरामात सांगून टाकेल, तर त्यामुळं विचारत जावा, ठीक आहे ना. तर चला काहीतरी बघायचं का तुम्हाला, चला काहीतरी दाखवतो एक इंटरेस्टिंग. तो का तिकडे बघितलं का, आणि त्यात मग तुम्हाला नीट दिसणार नाही, नीट बघा त्या किती मोठा वॉटरफॉल आहे तिथं, किती मोठा वॉटरफॉल आहे. आणि ही समजा आभाळ म्हणजे ढग. तुम्हाला वाटेल पाणी या, पण ह्यातमध्ये 80% माझा घाम आहे सगळा हातावरती, आणि मी झालो एकदम शाहरुख. भावांनो तुम्ही कधी स्वर्ग बघितला का, स्वर्ग कधी. हा ही साक्षात स्वर्ग आहे भावांनो. ज्यांना समजलं त्यांना समजलं, कोणाला पण समजणार ह्या गोष्टी नाहीत अजिबात. आपण जे बघतो का ना ही हिरवी झाडं, समजा हिरवं, नंतर ना ही पाणी एवढं येतं या, मी तर म्हणतो पाणी नसून हे अमृत आहे भाऊ, खरं सांगतो तुम्हाला मी. या दाखवतो काहीतरी अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे इकडं, शब्दात सांगायला नाही मला ही गोष्ट, शब्दात सांगता येत नाही, एवढी सुंदर गोष्ट ही. अरे काय कोकणातले भावांनो यार, तुम्ही कधी लावणी चालू करताय, पाऊस यायला लागला यार, मला लावणी बघायची यार, तुम्ही कशी लावणी करताय ती करा ना यार लवकर लावणी चालू. भरलंय राव सगळं, किती भारी दिसतंय राव, बघितलं का. हे कंटिन्यू तुम्हाला रोज असं व्हिडिओ नाही, त्यामुळे तुम्ही आपल्या भावाला सबस्क्राईब करून ठेवू शकता. पाऊस वाढला एकदम खतरनाकमध्ये, अशा ठिकाणी आपल्याला टेंट लावायच्या साईडला, मोकळा असं रांजरी असेल ना तरी जमून जाईल. देवळाच्या इकडे जर भेटला होय का, ठीक आहे. आपले सबस्क्रायबर भाव आहेत आणि थांबले होते, त्यांना विचारलं, म्हटलं मला टेंट लावायला जागा पाहिजे, तर ते म्हणले मुश्किल आहे म्हणले. तर बघू आपण दुसरीकडे पण ट्राय करून बघू. या इकडे या, सोलापूर. हर हर महादेव. नाही हर हर महादेव भाऊ, काय चाललंय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. अरे यार, अरे काय चाललंय भावा, काय चाललंय यार, काय चाललंय. एकदम मस्त मॅच, खतरनाक आहे यार. हे बघा हे पोरं बघा सगळे आले. मजा यार, मजा एक नंबर. तुम्ही पाण्यात खेळता, तुम्ही बॉल खाली पडतो का डायरेक्ट बॅटीवरच. खाली पडून खतरनाक भाई, असल्यात खेळते रे, खरंच मजा आहे. कसलं पाणी वाचायला का, जाम एक नंबर. अरे मला इकडे टेंट लावायचा आहे, मस्त जागा आहे काय एखादी कुठं आपल्याला टेंट लावण्यासाठी. हरेश्वरला इकडे मला पुढे एखाद्या गावामध्ये लावायचा होता कुठेतरी मोक्या रानामध्ये. मंदिरात जाऊ ना, मंदिराच्या बाहेर पार्किंग. अच्छा आहे का, तिथे लावू शकतो. जेवणाची काय व्यवस्था होईल तिकडे, होऊन जाईल ना, मग काय टेन्शन नाही. चला तिकडेच लावा, ह्या पुढल्या गावामध्येच माझा विचार होता लावायचा. होय ना, घ्या ना, घ्या ना, घ्या बिनधास्त फोटो घ्या. चला फोटो घेऊन तुम्हाला भेटतो मी आता सायकल उभा करून रस्त्याकडेला आपण पोरांसंग क्रिकेट खेळणारे, ते बी पाण्यामधला क्रिकेट खेळणारे, आज ती बी कोकणामध्ये. चला बघू कसा खेळते ते ही. आणि मला म्हणलं चला गणेश भाऊ या की तुम्ही खेळायला लागायला, तर ठीक आहे म्हणलं चला जाऊ. म्हणलं मला चालाय पण या नाही, माझ्या मांड्याला मांड्या घासून पाक काय सांगायचं, कार्यक्रम झालाय बाकी भयंकरमध्ये एकदम. तरी पण आयु पाणी, चला जाऊ. तेव्हा इकडे खेळते पोरं, तेव्हा पोरं तेव्हा तिकडं. भावने तुम्ही बघता या, मला चाला या नाही तरी पण मी प्रेमापोटी आलेलो. चला माझी अवस्था भयंकर झाला. हां ही खतरनाक आहे. चला
तर भावांनो बघू शकताय तेव्हा तिकडून बॉल टाकते ती या आणि आता आपण इथून खेळणार आहे या. तर भावांनो हे सध्याला का आता कोकणामध्ये पाण्यातला क्रिकेट खेळतोय, पाण्यातला क्रिकेट. तर बघायचं तयार व्हा. ओके करा चालू चला. खतरनाक खतरनाक असलं खेळतय. कसं आहे खतरनाक खतरनाक. चल हा अगं बाय खतरनाक खतरनाक. हा अगं बाय खतरनाक भाऊ खतरनाक. कोकणामधला खेळ खेळणार आहे पाण्यातला क्रिकेट. चला चला. भाऊ हे शर्ट बघा बघा शर्ट नवीन खट शर्ट छापून घेतलेला पूर्ण शर्ट गेला या. कशामुळं फक्त पाण्यातला क्रिकेट खेळायला. पण मजा येते या एकदम. बरं मजा येते ना भाऊ. एक नंबर मजा येते भाऊ मजा येते या. चला भाऊ आता निघू टेंट लावायचं नियोजन करू. भाऊ लोक आहे ती संगतीला आज मदत करते ते भाऊ लोक. तर आज लावू टेंट राहू मस्त मध्ये. हा परिस्थिती शर्ट एकदम भयंकर झाली. भाऊ एकदम जाम मध्ये पाऊस आला, एकदम जाम मध्ये पाऊस आला या. आणि पोरं इकडे क्रिकेट खेळते ती बघायला. हाय शपथ भाऊ लय बेकार आहे लय बेकार आहे. माय खातात धरलाय नाही. चला जाऊ आता. ठोक 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 बॉल उलटी बॅट आणली पोरानं. तर बघताय तुम्ही भावांनो म्हणजे काय आयुष्य हे कल्या माणसांचं एक वेगळंच आयुष्य. तुम्ही काय पण म्हणा मस्ती आहे भाऊ इकडे लय मस्ती आहे. त्यामुळे म्हणतो कोकणात फिरा या आणि कोकणात मित्र बनवा तुम्ही सुद्धा. आज माझा टेंट कुठे लागणार आहे मला अजिबात माहित नाही भावांनो. काय पोरं क्रिकेट खेळते ती राव इकडे. तुम्हाला काय सांगू मी. अयो पाय गेला. हां ही बघा सायकल इथे बघा. इथं सायकल मस्त मध्ये माझी दिसते या इकडे. ओके सकाळ धर नाही दुसरी वेळे कपडे बदलायची. आपला आजचा मुक्काम काळिंजे ह्या गावामध्ये होणार आहे ते बी ह्या मंदिरामध्ये. आज मी टेंट लावणार आहे. पाऊस इकडे खूप जास्त भयंकर पडला आहे मागाच्या धरणं खूप जास्त भयंकर. आणि एक गंमत बघायची का ही बघा विहीर ही कोकणातले एकदम छान अशी विहिरी असतात. तर आता आतमध्ये मी टेंट लावतो. पंखाही आहे मला चालायला नाही. मला पाय फाकून चालायला लागतं आहे. माझी परिस्थिती भयंकर झाली लाग. पण मी टेन्शन घ्यायचं बंद करून टाकलं आहे. उद्या झालं टेन्शन घेत नाही. आजचं कसं होईल बघायचं जास्तीत जास्त. तर चला आता मी टेंट लावतो. पंख चालू झाले आहेत. आज माझे कपडे वाळणार. मी लय खुश आहे कपडे वाळतेले आज. 2 पंख आहेत दोन्ही पंख्याखाली 2-2 3-3 शर्ट टाकून देईल. सगळं वाळून लावणार. आज रात्रभर जागा येईल पण कपडे वाळवायचे आज काय पण करून. कारण की जर कपडे नाही ती वाळली तर मग लय राडा होईल. अशी कोणाच नाही पण बरं परमिशन कोणाकोंड घेऊ. ऐका की परमिशन कोणाकोंड घेऊ. आम्ही अध्यक्ष होतो आणि टेंट लावताना एक प्रॉब्लेम झालेला आहे. तर एक काका आलं आणि काका म्हणलं की तुम्ही इथं टेंट अजिबात लावू नका. मी म्हणलं मामा झालं आहे काय सांगा म्हणलं काका. मी काकांना म्हणलं काका काय झालं म्हणलं मला टेंट काय लावून देत नाही म्हणलं मला टेंट लावून द्या म्हणलं मला चालायला नाही आधीच. काका म्हणले अजिबात टेंट लावायचं नाही तर मला गावातल्या माणसांना विचारू द्या मग तुम्हाला सांगतो. त्यांना म्हणलं मी पोलीस स्टेशनमधनं परमिशन घेतो म्हणलं. नाही म्हणलं इथं टेंट बिंट काय लावायचं नाही. बघू आता काय होतं ते. माझ्या अंगात तर आता बिलकुल लागता नाही राहिला पुढं जायचा ठीक आहे. आणि काका म्हणतायत की आमच्या ह्या मंदिरामध्ये अजिबात तुम्ही राहू नका. त्यांना म्हणलं मी पोलीस स्टेशनमधनं परमिशन घेतो म्हणलं लगेच फोन करतो म्हणलं इथून. नाही म्हणलं फोन करू नका मला गावातल्या माणसांना ते विचारू द्या. बघू आता ते विचारायला गेलं तर टेंट लावलं आहे मी. अंधार पडायला लागला आहे. गावातली पोरं म्हणली लावा. बघू अहो ऐका की मला चालायला नाही. मला चालायला नाही हो. मला तुम्हाला मी दाखवता कुठं काय आहे तो जर हा जाऊन तुझं. अहो आता हे घेऊन जायचं हे गुंडळायचं लय मुश्किल आहे मामा. हो थोडं समजून घ्या राव. मी काय समजून घेणार नाही. आता गावाला सांगितलं मी तर त्यांना सांगा. बरं काय बरं मी थांबल्यामुळं काय होणार नाही. एक रात्र फक्त थांबणार आहे मी. बरं मंदिर बरं त्या मंदिरामध्ये जर एक माणूस राहू शकत नाही तर मग उपयोग मंदिराचा काय मला सांगा. मंदिर आहे अहो मी काय म्हणतो माझा आहे का तिथे हॉटेलमध्ये रूम आहे तिथे कुठं 5 मिनिटं राहतं का. अहो मला चालाय नाही आणि हे गुंडळायला लय मुश्किल. माझ्या पायाचं कातडं निघलं सायकल चालवून. अहो मी काय म्हणतो या मी तुम्हाला चुकीचा माणूस वाटतोय तर मी पोलीस स्टेशनमध्ये चुकीचा मला त्याला सगळं समजतं आम्हाला.
मग मला सांगून द्या फक्त, मी राहू का शकत नाही, फक्त मला तू सांगून द्या ना तेवढं. अहो तुम्ही काय म्हणताय, मी फक्त तुम्हाला सांगितलं तुमच्या होणार एंट्री नाही. बरं त्यांचा नंबर द्या, मी त्यांना बोलतो फोनवरती. जर कोण नाही म्हणतायत त्यांना मी बोलतो. एक सरपंच आहे. बरं मला नंबर द्या, मी बोलतो. मला चालायला नाही हो, समजून घ्या माणसाची परिस्थिती असते काहीतरी, एवढ्या लांबून माणूस आलेला या. काय करायचं मला समजत नाही कधी कधी. काय आपण काय कुठली गोष्ट आपल्या इकडे एक आहे, कोकणामध्ये एक गोष्ट आहे की कोकणामध्ये तुम्हाला मंदिरांमध्ये जास्त करून थांबून देत नाही ते. आणि हे माझ्या एका मित्रासंग झालं होतं, येत नाही नीटनेटकं. पण ह्यावेळी मी बसलो होतो आणि चहा प्यायची खूप जास्त आशा लागली होती. मावशीनं चहा केला इथं पिण्यासाठी. कुठले तुम्ही? सोलापूर. काय नाव आहे? गणेश भानुवसे. हो एकटाच असतो मी. मागाचं मामा गेला अजून काय आलं नाही, तर टाईम झाला आहे 7. आता मी करतोय व्लॉग एडिटिंग. मस्त आज टेंट लावून थांबलो इथं. बघू मुसीबत येऊन कुठनं म्हणजे झालं बाबा कोणी, कारण की थोड्या वेळानं 7:30ला आरतीचं टायमिंग आहे, तर भरपूर जण येते ती. आता एडिटिंग करतो मी आणि बघू आता थोड्या वेळानं पोरं येतील, मग जेवणाचं नियोजन होईल काय नाही काय. काल रात्री पण मी काय जेवण नव्हतं केलं, काल रात्री पण मी उपाशी झोपलेलो. बघू आता आज काय भेटतंय खायला, ती भेटले चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर उद्या सकाळी डायरेक्ट. 10:50 ही बघा पाणी हो का टेंटला, हे बघा इथं. आणि इकडल्या साईडनं पण ही बघा थोडं पाणी सुटलं टेंटला. रोज जसं सायकलीकडे आलं ना, तसं मला म्हणजे एकच दिवशी प्रॉपर जेवण भेटलं नाही, तर मला प्रॉपर जेवण अजून नाही भेटलं. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये मी कधी शेवचिवडा खातो आहे, कधी वडापाव खातो आहे, मला अजून चांगलं जेवण नाही भेटलं. काल रात्री मी कच्ची मॅगी खाल्ली होती आणि आज पण मी 3 ते 4 वडापाव खाल्लं आणि आलो. आता एडिटिंग केली, निमी एडिटिंग केली, निमी राहिली अजून. आणि आता मी झोपणार आहे. पहाटे उठून लवकर एडिटिंग करून टाकेन मी. उद्याच्याला आपल्याला जायचं आहे हरिहरला, ठीक आहे ना. तर उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त मजा आणणार, तर फुल्ला ब्लॉग मिस करू नका अजिबात. भेटूया फुल्ल्या ब्लॉगमध्ये भावांनो. तर भावांनो कसा वाटला व्हिडिओ, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनल करून टाका सबस्क्राईब. भेटूया फुल्ल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.